यांच्यातर्फे ठाणे रेल्वे स्थानकातील एसटी महामंडळाच्या जागा आणि भाडेपट्टीवर देणाऱ्या जाहीर निश्चित आंदोलन आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो की ठाणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने ठाणे शहरामध्ये काँग्रेसच्या वतीने निश्चित आंदोलनाची भूमिका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट विनीत तिवारी यांबरोबर संपूर्ण काँग्रेस कमिटी या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून जाहीर आपल्याला पाहायला मिळत आहे। पाहिलं की राज्याचे आणि ठाण्याचे ठाणे शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहिलं तर झाला आहे जागेवर ठेवत आहे अशा कोण मत देणार नाही सरनाईक साहेब आमचे मित्र, माननीय आमचे मित्र परिवहन मंत्री सरनाईक साहेब यांनी या बस डेपोचा आणि 40 बस डेपोचं खासगीकरण करण्याचा विषय घेतलेला आहे। हा बस डेपो हा या ठाण्यातून या बसेस सगळीकडे अख्ख्या महाराष्ट्रभर जातात। ही बस डेपोची जागा मोक्याची जागा आहे आणि मोक्याच्या जागेची किंमत आज जर पकडली तर करोडो रुपये आहे। असं असताना कुठेतरी हा डाव शिजत आहे। लोकांचे पैसे आपल्या खिशात, जनतेचे पैसे, या जागेचे पैसे आपल्या खिशात घालण्याचा डाव हा कुठेतरी चालू आहे आणि म्हणून तुमच्या माध्यमातून काँग्रेसने हे आंदोलन घेतलंय। हा डेपो आम्ही खासगीकरण, या डेपोचं खासगीकरणाच्या माध्यमातून डेव्हलपमेंट होऊ आम्ही देणार नाही। वेळ पडल्यास आम्ही मंत्र्यांसमोर घोषणा करू, आंदोलन करू आणि उच्च न्यायालयात याचिका दाखल करू। आमची विनंती आहे तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आणि सरनाईक साहेबांना आणि एकनाथ शिंदे साहेबांना की अशा प्रकारे लोकांचे जे पैसे किंवा लोकांची जी मालमत्ता आहे लोकांच्या करातून जमा
साठवलेली जी मालमत्ता आहे, हा एसटी डेपो स्वातंत्र्यपूर्व काळातला एसटी डेपो आहे. या एसटी डेपोला एक वेगळी परंपरा आहे. या एसटी डेपोची जागा आणि इतर कुठल्याही बस डेपोची जागा आपण विकू नये. खासगीकरणाच्या माध्यमातून नव्हे तर लोकसंग्रहाच्या आणि जनतेच्या माध्यमातून याचं डेव्हलपमेंट करावं. दुरावस्था देखील मोठ्या प्रमाणात झाली. एक्झॅक्टली याच नव्हे, आम्ही कोकणात माणसं पाठवली आहेत, आम्ही विदर्भात माणसं पाठवली, फोटो काढून आणतात. सगळ्या बस डेपोचे हाल झालेले आहेत. टॉयलेट्स नाहीत, यांना महिलांना जायला शौचालय नाही, बसायला जागा नाही, रस्त्यांची वाट बस डेपोची, स्वच्छता नाही, लाईट नाही, पाणी नाही, चांगला कॅन्टीन नाही. आणि ज्या बस तुम्ही बघाल, काल परवा रील दिसतात, बस गळतायत नांदेड बिंदेड साईडला, छत्री घेऊन लोक बसलेले आहेत. ही अवस्था यांच्यामुळे झालेली. ह्याच्या माझी तर विनंती आहे, किल्ले तर होत राहतील दुरुस्त, परंतु जी जनतेची सामान्य गरजा आहेत, एसटी बस ते पहिले दुरुस्त करा, एसटी डेपो दुरुस्त करा. किल्ले राहतील, किल्ले आपण करू. परिवहन मंत्री ठाण्याचे आहेत. परिवहन मंत्री ठाण्याचे आहेत. एक्झॅक्टली. परिवहन मंत्री आता गोविंदा भरवणार आहेत, ओपन फेस्टिवल भरवतात, करोडो रुपये खर्च करतात. माझी विनंती आहे परिवहन मंत्र्यांना, अहमदाबाद मध्ये झालेला असेल, पेहलगाम मध्ये झालेला असेल, तर ह्या ज्या घटना झालेल्या आहेत ज्याच्या धर्तीवरती यांनी हा गोविंदा रद्द करून, हे ओपन फेस्टिवल रद्द करून तो पैसा इथे जनतेसाठी वापरावा आणि इथे जरा लक्ष द्यावं, जमिनीवर चालावं. परिवहन मंत्र्यांनी नुसत्या हाणाभाका आणि घोषणा करू नये. लोकांच्या मालमत्ता विकायला काढू नये. अख्ख्या होळामाजीमध्ये विकायला काढलेल्या आहेत माझ्या मित्राने जमिनी आणि लोकांच्या मालमत्ता. तर माझी विनंती आहे, हा डेपो सुद्धा आपण विकू नये, इतर कुठले डेपो विकू नये. आम्ही तुमच्या बरोबर संघर्ष करायला, आपण सरकारकडनं पैसे घेऊ आणि हे डेव्हलपमेंट जनतेच्या माध्यमातून किंवा सरकारच्या पैशातून करू. काँग्रेसचा निदर्शन आजच्या दिवशी पूर्ती होता की आम्ही पुढेही कंटिन्यू नाही, चालू राहणार. नुकतेच आपण पाहिलं की काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. पहिला काँग्रेसचा, पहिला काँग्रेसचा, पहिला काँग्रेसचा, पहिला काँग्रेसचा. जीएसटी आमच्या हक्काची, जीएसटी आमच्या हक्काची, जीएसटी जनतेच्या हक्काची. दिलं ना सगळं, घ्यायचं नाही यार. दिला जात नाही, त्यामुळे एसटीला पैसा अपुरा पडतो. आणि मग कधी कधी ते लोक सांगतात 400 कोटी एसटीला दिले, 500 कोटी एसटीला दिले, परंतु हे एसटीचेच पैसे जसं विविध योजना आहेत पैसा गोळा करायचा आणि टेंडर करायची, टेंडरबाजी करायची, गोळा माजुनामध्ये तेच चालू. माझी त्यांना विनंती, अशा प्रकारे जनतेची मालमत्ता विकायला काढू नका आणि त्याच्या जनतेच्या मालमत्तेवरती पैसे गोळा करू नका. आपली हिंमत तुमची भरपूर बॅलन्स शीट आहे, 333 कोटीची आपली बॅलन्स शीट आणखी व्हावी. आपण उद्योग व्यवसाय का इथे लोकांच्या मालमत्तांवरती डोळा ठेवू नका. लोकांच्या ज्या सार्वजनिक मालमत्ता आहेत त्या जपायचा पूर्णपणे एसटी हा खासगीकरणाचा डाव आहे. एसटी ही सदन आहे. एसटीला वेळीच जर निधी त्या ठिकाणी दिला गेला, त्या ठिकाणी कामगारांचे पगार वेळेवर होतील, हे डेपो व्यवस्थित राहतील. अगदी एसटीला सोन्याची चाका लावून त्या ठिकाणी एसटी फिरेल, ही लालपरी फिरेल अशी अवस्था आहे. हे सगळं डिझेल बिझेल मध्ये पैसे गोळा करण्याचे लक्ष द्या. हे जर व्यवस्थित रस्ते आपोआप वाचेल. एसटीची 10 तासात जाते, ती 5 तासात जाईल. कुठेतरी एसटी पाहिल्यामध्ये असं सरकारकडनं सांगितलं आपण जर पाहिलं असेल तर एसटीच्या विरोधात काँग्रेसची भूमिका स्पष्ट झालेली आपल्याला पाहायला मिळते. माहितीच्या माध्यमातून दृश्य पाहतोय आपण. पाहिलं तर ठाणा काँग्रेसचं या ठिकाणी भव्य असं आंदोलन आपल्याला पाहायला मिळतंय. ठाणा काँग्रेसचं एसटी महामंडळाच्या विरोधात जे खड्डे, एसटी महामंडळाची दुरावस्था, त्याचबरोबर जे भाडे वाढलेले आहेत त्याच्या विरोधात एसटीचे हे आंदोलन आपल्याला पाहायला मिळते.
कार्यकर्ता मागे कुठे ये खड्डा इधर भरो आता थोड्या वेळापूर्वी काँग्रेसचे आंदोलन जे काही मोठमोठे खड्डे पडले आहेत ते बुजवण्याचं काम आता पद्धतीने हे आंदोलन आहे हे आता करण्यात येत आहे सगळे उमेद येत आहे या हे राजा तुम्ही विचार नाही आगारामध्ये दादा हम मटेरियल को उतरू दे हम आते हैं ना इकडे मागे चला रे बाळा मागे चला मागे चला ना मागे आला खड्डा मागे रे
आक्रमक भूमिकेत आपल्याला पाहायला मिळते. आमदार प्रताप आणि त्यांच्या खात्याअंतर्गत येणाऱ्या एसटी महामंडळाच्या आणि त्यांच्या शहरातल्या एसटी स्टँडची ही दुरावस्था पाहून नक्कीच आंदोलनाचा विषय काँग्रेसने घेतलेला आहे.